तर नमस्कार मित्रांनो, स्वागत करतोय तुमचं आपल्या खूप दिवसांनी यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण जातोय कुडासे वानोशी फॉरेस्ट होमस्टेला आणि आपल्यासोबत आहेत गेस्ट अनिकेत बोंद्रे, देव बोंद्रे आणि अनिशा बोंद्रे. सो आज आपण त्यांना थोडी वाईल्ड लाईफ बद्दल इन्फॉर्मेशन देऊ, थोडी वाईल्ड लाईफ फोटोग्राफी बद्दल गायडन्स देऊ आणि काय असेल तर थोड्या काही ट्रेल्स वगैरे करू. सो चलो वानोशी फॉरेस्ट होमस्टेला. आम्हाला बघायचंय मोर. तर आता आमच्या गेस्ट ना मोर बघायचा आहे. तो आता त्यांना त्या लोकेशनला नेतोय. मोर दिसतोय का बघूया आपल्याला. सो चलो. तुम्हाला काय बघायचंय? मोरच बघायचंय. तर इथे ह्या लोकेशनला मोर असतात सकाळचे, पण आमचे गेस्ट लेट आल्यामुळे आता वाजले 12:30, त्याच्यामुळे मोर गेलेले आहेत. सो मॉर्निंगला इथे मोर असतात. तुमचं बॅड लक, तुम्हाला आम्ही सकाळी लवकर सांगितलेलं पण तुम्ही लेट केल्यामुळे उद्या दिसतील मोर. बघूया, आपण उद्या ट्राय करू. पण वाईल्ड लाईफचं असं आहे की दिसेलच याची गॅरंटी नाही, पण लक चांगला असेल तर ह्याहूनही बेस्ट काहीतरी मिळू शकेल आपल्याला. सो चलो. मोर कसा ओरडतो? कसा? बरोबर आहे. तर ही तुम्हाला रिव्हर मिळते इथे. हीच नदी आपल्याला मिळणार आहे कुडाशामध्ये. ओके. सो आपण इथून आता मणेरी गाव हे सुरू होतंय, सासुली नंतर मणेरी, आणि इथून आपण मणेरी तिट्यावरून आपण लेफ्ट मारणार आहोत. तर आता आपण वानोशी फॉरेस्ट होमस्टेला पोहोचतोय. हा रस्ता आहे राईट साईडला, इथे बोर्ड दिसतोय आपल्याला. सो आपल्याला जरा हळूहळू इथून घ्यावी लागेल गाडी, थोडा रस्ता. वाघ 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 वाघ. चलो, यू आर एंटरिंग अ स्ट्रेस फ्री झोन. तर फायनली आपण वानोशी फॉरेस्ट होमस्टेला पोहोचलेलो आहोत. इथे आपल्याला ग्रेट हॉर्नबिल दिसतोय. फिशिंग रॉड पण आहे, मी फिशिंग पण करू शकतो. ऑर्किड आहे. सो इथे बटरफ्लाय गार्डन केलेलं आहे प्रवीणने. बटरफ्लायची होस्ट प्लांट आहेत. इथे माचान आहे. सो तिथे पण राहायला जागा मस्त आहे. आणि इथे आमच्या गेस्टनी ग्लास कॉटेज बुक केलेला आहे. झॉम्बी पंगी डोक्यातून बाहेर येईल ना. मुंगी आहे ना ती मोठी. ओके. तर जेवण रेडी आहे. निरफणसाची कापं, भाकरी, खीर, आमटी, 2 भाज्या आणि वानोशी फॉरेस्ट स्टेचे मालक. मगाशी आम्ही शोधत होतो खूप वेळ, मी बाहेर गेलेलो. हां. सो आता आम्ही थोड्या वेळाने ट्रेलसाठी जाऊ. ही आणि निरफणसाची कापं, एक नंबर कॉम्बिनेशन. तर इथे 2 जणांचं श्रावण आहे. हे दोघं नाहीत, हे दोघं त्यांचं श्रावण आहे. आमचा नाही, तुमचं अजून हां रात्री असं काय रात्री. तर इथे आपल्याला दिसतंय ते झॉम्बी फंगस आहे. वाटतं ही मुंगी आहे.
आणि तिच्या डोक्यातून बाहेर आलंय ते फंगस. बरोबर बघू शकतो आपल्याला. उगम कसं होतं म्हणजे कशामुळे येतं हे फंगस? फंगसचे स्पोर्स त्याच्या बॉडीमध्ये गेले मुंगीच्या हा. की ते त्याच्या बॉडीत मध्ये वाढतात आणि डायरेक्टली बाहेर येतात. म्हणजे तुम्हाला एक्स्ट्रा मेल्यानंतर इन्फॉर्मेशन जर हवी असेल तर अतुल बोंद्रे पॉडकास्ट म्हणून आहे, त्या चॅनलला तुम्हाला बघावं फंगसचा पॉडकास्ट मिळेल. तिथे तुम्हाला जास्त इन्फॉर्मेशन एक्सपर्टीजकडून मिळेल. डिटेल मध्ये. हां, झॉम्बी फंगसची मेल्यानंतर फंगस हे होतं ना त्याचं. बाहेर येतो तोपर्यंत त्याच्या बॉडीवर कंट्रोल करतं. अच्छा. तर आता आपण ओजसची ॲक्टिंग करणार. ओजस कोण माहिती नसेल तर तुम्ही अगोदरचा व्लॉग बघा. तर आता आम्ही ओढ्यात आंघोळ करूक जातो. तर वानोशी फॉरेस्टचा हा कॅम्पस एरिया. इथेच एक ओढा आहे, विहीर दिसते इथे एक. सो ओढ्याला आंघोळ करणारे इथे घाबरले नाही. थोडं मेंटेनन्सचं काम चालू आहे. हो, इथे बसायला जागा केलेली आहे. इथे पण आहे. अरे, रूम टूर करायचीच राहिली, पण आता आपण जातोय. आल्यावर करू. चलो चलो. चाय काय काय असं त्याला गरम चाय 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 चाय. तर आता चहा पिऊया आणि मस्तपैकी ट्रेलसाठी जाऊया. पण तिथं पण माणसं म्हणजे हस्तक्षेप करत नाही, म्हणजे झाडं तोडत नाही किंवा झाडं लावत पण नाही. अच्छा. सगळं देवाच्या नावानं म्हणजे जे टाकलेलं असतं. नॅचरल योग्य असं तेवढंच. आपण आता फिक्स बाजारपेठमध्ये. स्पॉटिंग झाली आहे. तर आपण आहोत आता तिलारी रोडला. इथे ट्रेलसाठी थांबलोय. सो बघूया आपल्याला काय सायटिंग होते का. हां, तर आज आता आपल्यासोबत आहे अभिषेक. आपल्याला इथे दाखवतो काय आहे तिकडे. अरे बाबा, गेली ना शेपटी दिसली. बिळात गेली की काय. तर इथे आपल्याला बटरफ्लाय ऑर्किड्स दिसलेले आहेत. अरे, पाऊस आलेला आहे आणि इथे आपल्याला रूट्स दिसत आहेत. आणि नो, देवच्या पाठीमागे तर नवरा बायको चाललेत आणि आम्ही अथर्व आणि ओम. तर इथे आपल्याला कप मशरूम दिसलेले आहेत. सो काही क्लिक्स आपण मगाशी पण घेतलेत. सो ही जी आहे ती कप मशरूम आहेत. खूप सुंदर आहेत. शेप बघू शकतो आपण त्याचा, कपसारखा आहे. तर आपल्यासाठी गाडी आलेली आहे वाट बघून बघून. रिव्हर्स मध्ये रिव्हर्स मध्ये डायरेक्ट. हेवी नाही. सो आता आपण डॅमला जातोय, तिलारी डॅमला. हे बंद. तर आता आपण छोट्या डॅमला आलोय, तिलारी डॅम. सो दरवाजे ओपन आहेत, पाणी पण कमी आहे.